असर। लोकांनी मनावर घेतलं की लोकसंख्या वाढते। 2041 पर्यंत पिंपरी चिंचवडची लोकसंख्या 61 लाखावर जाण्याचा अंदाज। पिंपरी चिंचवडमधील लोकसंख्या वाढीवर अजित पवारांचं मिश्किल विधान। गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी, तर राज्य सरकारच्या दोन्ही अहवालांमध्ये मंगेशकर रुग्णालयावर ठपका, सूत्रांची माहिती। मंगेशकर कुटुंबियांनी दोन्ही मुलींचं 18 वर्षांपर्यंत पालकत्व घ्यावं, भाजप आमदार अमित गोरखेंची मागणी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर 19 तारखेपर्यंत पुणे पोलिसांकडून जमावबंदी, तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय। आजपासून 100 मीटर परिसरामध्ये आंदोलन करता येणार नाही। पुणे प्रकरणातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर राज्य सरकार 2 दिवसात कारवाई करणार, सूत्रांची माहिती। तर गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी 2 अहवाल सादर, प्रथमदर्शनी डॉक्टर घैसास दोषी असल्याची माहिती। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणामध्ये डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। या संदर्भात चौकशी अहवाल आल्यानंतर कोण दोषी आहे हे पाहून निर्णय होईल। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे यावर स्पष्टीकरण। मंगेशकर रुग्णालयानं अंतर्गत चौकशीचा अहवाल सार्वजनिक केला, तर तनिषा आणि भिसे कुटुंबियांची वैयक्तिक माहिती परवानगी विना सार्वजनिक केल्यानं मानसिक त्रास झाला। सविता भिसेंची राज्य महिला आयोगाकडे तक्रार, रुपाली चाकणकरांची ट्विट करत नाही। तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर पिंपरी चिंचवड पालिकेला जाग, तर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून 650 रुग्णालयांना नोटिसा।